नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो। आज आम्ही शिळवंगोटी या ठिकाणी जाणार आहे की तिथं मावशी राहते, मावशीच्या घरी पण जाणार आहे। तर शिळवंगोटीला कशासाठी जाणार आहे तर एक मित्रांनो औषधी वनस्पती आहे, तर ती औषधी वनस्पती आणण्यासाठी आम्ही जाणार आहे। तर त्याला जर मित्रांनो ती औषधी वनस्पती कोणती आहे ती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्नही करतो। तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा व्हिडिओ। आणि जी औषधी वनस्पती आहे ही शिळवंगोटी या गावाला भेटते मित्रांनो। ती शिळवंगोटी हे गाव अकोला तालुक्यामध्ये येते, जे की आमच्याच तालुक्यामध्ये आहे। तर आता आम्ही इथं आलो आहे। ही मुळा नदी आहे, ही जी समोर दिसते ही मुळा नदीवरती आम्ही आलो आहे। आणि ही आजोबाच्या डोंगरापासून उगम झालेलं आहे या नदीचं, जे हरिश्चंद्रगड आजोबाचा डोंगर तिथून उगम झालेलं आहे। तर आता आम्ही आलो आहे मुळा नदीवर। तर आम्ही आता जात आहे शिळवंगोटीला। तर हे बघा मित्रांनो, इकडे नदी आहे, भरपूर अशी मोठी नदी आहे। तर या नदीमुळं इकडं असं हिरवंगार वातावरण आहे, पाणी आहे भरपूर। तर इकडं शेती पण भरपूर प्रमाणात करतात उन्हाळ्यामध्ये पाणी असल्यामुळं। तर बघू शकता रस्त्याच्या कडानी पण अशी भरपूर दाट झाडी आहे। हा अकोला तालुका असं निसर्गरम्य वातावरण राहतं अकोला तालुक्यामध्ये। तर हा समोर दिसतोय हा घोटी गाव आहे आणि शिळवंडी गाव पुढं राहिलं आहे। तर आता आपल्याला शिळवंडी गावाच्या बाहेरूनच पुढं जायचं आहे। तर आपण आता जाणार आहे पुढच्या बाजूला, घोटीच्या पुढच्या बाजूला। हे एकदम निसर्गरम्य वातावरणातील हे घोटी गाव समोर आहे ना, शिळवंडी गाव आहे। आता आपल्याला इकडं या रस्त्याने जायचंय, तर पुढं मावशीच्या घरी जायचंय। तर तिथून मग आपल्याला कोयता घेऊन की जेणेकरून आपल्याला जे औषधी वनस्पती काढायचे तर ती कोयत्यानं तोडून आपल्याला काढायचंय। तर मित्रांनो आता आपण गाडीवरून मित्रांनो गाडी आम्ही इथं लावली आता आणि शर्यत आता पुढे चाललाय। तर आता आपण हे नाही का मावशीच्या घरी जाणार आहे। तर मावशीच्या घरी गेलो, तिकडून आपण कोयता घेऊन आणि मग आपण ते जी औषधी वनस्पती आहे ती तिचं लाकूड आपल्याला लागत आहे। तर तिचं लाकूड आहे ना मित्रांनो, तर आपल्याला याच्यासाठी पूजेसाठी लागत आहे, पूजा बेलाचं आणि ते पूजासाठी लागत आहे असं मलाही माहीत नाही। पण मग आता एक मित्राचीच पूजा आहे, तर त्यांनी सांगितलं आहे का मला त्या झाडाची काठी आणून दे। तर आता आपण चालू आहे मावशीच्या घरी। मित्रांनो इकडं बघा असं प्रकारे वातावरण आहे डोंगर दऱ्यांचं। आता हे आम्ही चाललो आहे इकडं मावशीच्या घरी, त्यांचं पण असं पाणी आहे इकडे शेतामध्ये करतात काही। हे बघा मित्रांनो अशा प्रकारे एकदम मध्ये नाही का अशी दाट एकदम झाडी आहे, त्या झाडीतूनच आपण चाललो आहे। आणि ही म्हणजे झाडी म्हणजे करवंदांची झाडी आहे, करवंद येते, मग करवंदांच्या जाळी येते अशी मस्त। इकडं वातावरण लय भारी आहे। इकडं आता करवंद अजून काय पिकायला सुरुवात नाही, पण काही एक पिकायला सुरुवात झाली आहे थोडे असे म्हणजे काळे होत चालले नाही का। ह्या अशा प्रकारे आता ह्या झाडीतून आम्ही चाललो आहे मित्रांनो। हे अशा प्रकारचे झाड आहेत आणि हे बघा हे कोणतं झाड आहे, या झाडाचं काही नाव माहीत नाही। पण ते झाड नाही का पूर्ण असं हिरवं नाही आहे, ते पूर्ण असं चॉकलेटी कलरचे झाड आहे। मग ते कोणतं झाड आहे हेच माहीत नाही। हे बघा आता थोडं झूम करतो बघा। अशा प्रकारे निसर्गामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे असे झाडं राहतात, पण ते कधी आपल्याला पण नाव माहीत नाही राहत। निसर्गात राहू नये आपल्याला नावच माहीत नाही, ते असेल नाव पण आता आपण लांब आहे त्याच्यापासून, त्याच्यामुळं ते कोणतं झाड आहे ते माहीत नाही। तर हे बघा मित्रांनो, हे आता हे समोर जे घर दिसतंय ना, हे मावशीचं घर आहे। त्यांनी शेळ्या उन्हातच बांधल्यात, अशा प्रकारे त्यांचं घर मावशीचं घर आहे। तिकडं आऊत चालला आहे आता बघू थोड्या वेळ बसून आपल्याला घायचं आहे, लगेच जाऊन निघून नाही का। बघा मावशीच्या इकडे ह्या दोन मांजराची पिल्लं आहेत, ती दोन्ही सारखीच आहेत, एकाला जाम कलर दिलाय तेव्हा अशी भारी मांजराची पिल्लं आहेत, दोन पिल्लं आहेत।
दोन्ही सारखे जातात एकाला आहे ना कलर दिलाय ते मला घाबरून पडा सुटला होता काय मित्रांनो. मावशीनं आता चहा आणलाय तर आम्ही आलो होतो. आणि चहा आणलाय आता चहा आम्ही पितोय. आणि इकडच्या भागात आहे ना आमच्या गावरान भागात जाम असा गोड चहा राहतोय. आणि आता आम्ही पितोय चहा. तुम्ही या प्यायला. बघा मित्रांनो आता आपण त्या औषधी वनस्पतीकडे आलोय. आणि हे जे तुम्हाला मी म्हणत होतो ना हे कसं चॉकलेटी झाड आहे ते हिरडीचं झाड आहे. ते पण आयुर्वेदिक झाड आहे. त्याचे हिरडे जर बाळ हिरडे आलं ना ते खोकल्यासाठी एकदम भारी राहते. ते लगेच खोकला बरा होतो त्याचा तोंडात धरलं किंवा लहान पोराला भुगा करून दिला ना बरा होऊन जातो खोकला. तर आता आपण जे आपल्याला वनस्पती आणायचे औषधी तर आपण तिच्याकडे जाणार आहे. ते अजून जरा बरंच लांब आहे. तर बघू आता ते वनस्पती तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता आपण आलो आहे त्या ज्या आपल्याला औषधी वनस्पती आहे हे बघा ही वनस्पती औषधी. तर याचं ह्या झाडाचं नाव आहे बिबियाचं झाड. तर आपण बघा जुने लोक आपले ह्या बिबियांचा काय उपयोग करायचे तर हे जर समजा पायामध्ये काटा भरला तर त्या काट्याला चरका देण्यासाठी असं त्या बिबिया तापवून आणि चरका द्यायची. अशा प्रकारे तो चरका द्यायची पाय लगेच बरा होऊन जातोय. आणि हे झाड शक्यतो कुठे जास्त भेटतच नाही आमच्या भागात तर नाही भेटत. तर बघा आता त्याच्यावरती नाही का बिबिया वाळून गेले ते. तर अशा प्रकारे ह्या बिबियाचा झाड आहे मित्रांनो. आणि ह्या आमच्या भागामध्ये शिळवण घोटीमध्ये आहे. तर ह्या बघा मित्रांनो खाली पण बिबिये पडलेत. ह्या बघा तुम्हाला दाखवतो. ह्या बघा हे असे बिबिये ती ह्या बघा माझ्या हाताला काळा लागला तो काळा. हे अशा प्रकारे बिबिये येते. तर आता आपण आहे ना त्याच्या वर जाऊन वर जरा चांगले बिबिये आहेत ना ते काढणार आहे. तर हे औषधी वनस्पती आहे. तर तिच्यापासून आहे ना ते आपण पूजासाठी आहे ना तिची साल लागत आहे. साल किंवा झाडाचं हे लागत आहे. तर मित्रांनो इकडे एक पिकलेला बिबू आहे तो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे राहत आहे. काजू जो राहत आहे ना काजूसारखंच सेम आहे त्या बिबियाचं आहे. अशा प्रकारे बघ मित्रांनो मी आता झाडावर आलो आहे बिबियाच्या. तर बिबो कसं राहतात ना हे बा हा कच्चा बिबू आहे. हा कच्चा बिबू आहे. हा अशा प्रकारे राहतात. हा पुढं त्याला बिबू आहे आणि हा मागं आहे ना फळ आहे. ह्या फळ खात्यात बरं का. आणि हा बिबू आहे. बिबू उभारला तर लय बेकार राहतोय डायरेक्ट असे आगस निघून जाते. ह्या बघा इकडं पण आहे ते ह्या बघा अजून बाकीचे कच्चे आहेत. ह्या बघा हे असे कच्चे बिबू आहे. आणि हे बघा इकडं पिकला आहे हा बिबू. हा बघा व्हिडिओमध्ये काही व्यवस्थित दिसत नाही. ऊन सावली आहे ना त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. हा बघा हा पिकलेला बिबू आहे. आणि असं म्हणजे पिकून तो वाळून गेला आहे. आता पिकलेला बिबुवा कसा राहतोय हा पण दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. आहे एक आपल्याला इथं पिकलेला बिबुवा. ह्या बघा मित्रांनो हा पिकलेला आहे. हे बघा अशा प्रकारे पिकेलं आहे. तो खुडणार आहे आपण. हे बघा हे अशा प्रकारे हा पिकलेला बिबू आहे. हे फळ खात्यात आणि हा बिबू आहे मित्रांनो. तर हा आता मी आमच्या मित्राकडं खाली टाकतो. धर भावड्या हा बघ अशा प्रकारे बिबी राहतात मित्रांनो. आणि आता आपल्याला हे बघा हे असे पिकून आणि मग अशा प्रकारे बिबी तयार होतात. हे इकडं वर फळ राहते ते फळ वाळून गेलं आहे. जर हा एक ह्या बिबिओची पानं अशी राहतात मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे बराच मोठा उंच झाड आहे. आणि तू काय बिबुवा खातोय का तो पिकेल कसा लागत आहे मग बघा मित्रांनो. त्यांना बिबुवाही खाल्लाय आणि तू म्हणतो अजून दे. आता कुठून देव आता नाही सगळं पिकेलच नाही तर आता कुठून देव तुला. तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे एवढं बिबू आम्ही गोळा केलं. तिने अजूनही गोळा करणार आहे बिबू. पण मग बाकीचं त्यांची फळं वाळून गेल्यात. आणि हे ते बिबियाचं हे बघा मित्रांनो हे एवढं मोठं खोड आहे. ते खोड बघा झाड एवढं मोठं झाड आहे बिबियाचं. अशी बिबियाची झाडं राहते ते मित्रांनो. मी आताच बघेल आहे मित्रांनो. अशा प्रकारे हे बिबियाचं झाड आणि हे बिबू हा एकदम मस्त बिबू आहे. काळा भोर पडलेला हा एकदम व्यवस्थित पिकलेला आहे नाही का. तर बघा मित्रांनो आपण ही बिबियाच्या झाडाची एक काडी घेतली
आणि मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.